तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत गावी आणि सध्या शिमग्याचे दिवस चालू आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की बरेच दिवस झाले श्री काही शिमग्याला गावी गेलं आहे की नाही, कारण आपल्या व्हिडिओ गावच्या येत नव्हत्या. मी एक व्हिडिओ टाकली होती ह्या अगोदर, ती आहे डोंबिवलीतली, होळीतली. आणि आत्ता आपण प्रत्यक्ष आलेलो आहोत गावाला. खूप दिवस झाले शिमगा चालू आहे. होळी होऊन आत्ता मला वाटतं 3-4 दिवस झाला असेल. आणि शिमगा असल्यामुळं देव सगळ्या गावात फिरतात. आपण थोडं लेट आलो शिमग्यासाठी गावी. बोललो की यावर्षी सगळं ग्रहण पण होतं आणि म्हणलं मग उशिराच निघूयात, कारण लवकर जाऊन पण काही बोललं हे नाही. आणि देव येणार तर आमच्याकडे शनिवारी. तर आज आहे शनिवार आणि आम्ही आलेलो आहोत गावी सकाळी चिपळूण गाडीनं. रात्रीच्या 11ला सुट्टी, 11:30ला दिव्यावरून दिवा चिपळूण त्या गाडीनं मी आज आलो आहे. फुल गर्दी होती. मी गाडीतला काय धमाल वगैरे चालली होती सगळी ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आता सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा, येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाल्यात म्हणून बेल आयकॉन दाबा, तीही ऑलवर जाऊन. तर आता सकाळचे जवळजवळ 9-9:30 व्हायला आले. मी झोपलो होतो, उशिरा उठलो कारण रात्रभर जागा होतो. आणि तेव्हा आता चहा पितो आणि पहिलं देवाकडे जावं लागेल. तर इकडे आईसुद्धा साफसफाई करते. देव संध्याकाळी आमच्याकडे येणार आहे 3च्या नंतर, त्यामुळं सगळी तयारी चालू आहे. आणि गाडीत बघा कोण भेटलं आहे, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. गाडीत खूप धमाल होती आज रात्री. फुल सगळीजणं एन्जॉय केलं गाडीमध्ये, कारण तुम्हाला माहीत आहे चिपळूण गाडी आणि आपल्याकडची सगळी माणसं होती, त्यामुळं खूप धमाल आली गाडीत. कधी सकाळ झाली आणि आपण इकडे पोचलो 4 वाजता ते समजलंच नाही. रात्री म्हणजे बसायला तर आम्ही खालीच बसलो होतो, सीट तर काय भेटल्याच नसतात. तुम्हाला माहीत आहे चिपळूण गाडी फुल असते, कधी बघावं तेव्हा ह्या गाड्या ज्या मेमो सोडलेल्या असतात त्या सगळ्या फुलच भेटतात आपल्याला. पण व्यवस्थित आम्ही बसलो होतो खालची मांडी घालून वगैरे. तर गाडीतला तुम्हाला व्हिडिओ एक दाखवतो आहे. बघा कोण भेटलं आहे गाडीमध्ये. खूप मोठा कलाकार आहे जो आपल्या मराठी इंडस्ट्रीमधला आहे. तो प्रत्यक्षात ह्या लोकल ट्रेनमधून प्रवास करतो आहे. जो कोकणी माणूस आहे, म्हणतात ना कोकणी माणूस कधी स्वतःला एका म्हणजे अशा लेवलला जाऊनसुद्धा तो कधीही आपलं पाय हवेत ठेवत नाही, तो जमिनीवरच ठेवतो. असा एक हाडाचा कलाकार आपल्याला या गाडीत भेटला. आणि लोकंसुद्धा खुश झाली त्यांना बघून, कारण एवढा माणूस म्हणजे मोठा कलाकार असून सुद्धा आपल्या फॅमिलीला घेऊन, विथ फॅमिली आहे त्याची, म्हणजे त्याची बायको, मुलं वगैरे सगळ्यांना घेऊन तो या चिपळूण गाडीला आमच्यासोबत प्रवास करतो आहे. म्हणजे खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो, कारण त्यालासुद्धा असं वाटत नाही की मी एवढा मोठा कलाकार आहे तर मी एखादी प्रायव्हेट गाडी करून जाऊ वगैरे. ते पण कोकणी माणूस आहे तो त्यामुळं अशाच आपल्या सामान्य माणसांसारखाच आपल्या सामान्यातून मिसळून आला. त्यालासुद्धा गावाकडची जी ओढ आहे कोकणातली आपल्या शिमग्याची, ती खेचत त्याच्या गावापर्यंत घेऊन गेले. तर बघा ही कोण कलाकार आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हे बघा इकडे कोण आलंय. मोरे साहेब चिपळूण गाडीला चढलेले आहेत. या मोरानं या हवा केली हो, पण हवा केली हो. मोऱ्याने हवा केली. काहीतरी इकायला तरी आणायचा, चहा तरी आणायची. मोरे आलेले आहेत लोकल ट्रेनमध्ये आपल्याला भेटायला.
चिपळूण लोकल पकडले आपण रात्रीची 11ची आणि मोरे आपल्याला भेटायला आले. लोकल ट्रेनमध्ये कोकणात जातात प्रभाकर मोरे. अरे मोरे खाली बसलेत. हवा गेली ना, हवा गेली हवा. मोरे पडतील सेल्फी मध्ये शंभर चला चला दुसऱ्याला चान्स. अरे दुसऱ्याला चान्स. चल चल गावचे वतनदार आलं. मला कधी उद्या येणार आहे देव म्हणतात. हा माणूस आपल्यावर खाली वाचलं काय थांबा थांबा जरा. मोरे थांबा मोरे मी नाही टाकले बघा खाली घ्या आणि फोटो काढा. तुम्ही काढायचे असेल हा आलो तांबू मारायला. माणसाला त्यांचं फॅन आहे ते बघणार आहे. बरोबर आहे पण आजूबाजूला लेडीज बघावं. मोरे भेटलेले आहेत आपल्याला आणि आता आपण आहोत कुठे आहोत. हो कोणतं स्टेशन आहे आता. सोमटणे ना सोमटणेला. आता वाजलेत जवळजवळ एक वाजला. हा बनवून ठेवतो आता मोरे भेटले ना म्हणून बोललं एखादा व्हिडिओ होऊन जाईल ना. आणि नाना पण इथे आहेत. नाना हाय करा एकदा. हाय. चला गावाला जाऊया आपण कोकणात. शिमगा आता चालूच आहे. उद्या पालखी येणार आहे म्हणून चाललो आहे आपण. मध्येच जरा मोरे भेटले आपले हास्य जत्रामधले प्रभाकरराव मोरे. जरा बरं वाटलं आपल्याबरोबर लोकलमध्ये. आणि सिग्नलला गाडी आहे. पासिंग करते गाड्या सगळ्या. नागोठण्याचं स्टेशनच नाही दाखवला. चला
जाऊयात देवाकडे जाऊयात. बाकी मित्रांनो, आत्ताची ही व्हिडिओ आपल्यापर्यंत मी घेऊन आलो, ते तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन आला असाल बघाल, अरे बापरे, सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा. तयारी केलेली आहे, आपण निघालो आहे. बघा एवढा मोठा हाडाचा कलाकार जो महाराष्ट्राची हास्य जत्रामधला आपला मोरे साहेब, तर ते काल आमच्याबरोबर प्रवास करत होते चिपळूण गाडीला, दिवा चिपळूणला. आणि एवढ्या गर्दीतसुद्धा त्यांची फॅमिली घेऊन ते विथ होते. म्हणजे बघा एवढा मोठा कलाकार असून सुद्धा. आणि दादाचं घर तयार झालं आहे. चलो मस्तपैकी काम केलं आहे मनेदानं प्लास्टरचं. तर चला मित्रांनो, आपण चाललेलो आहोत देवाकडे. आणि थोडा वेळ थांबा, 5-10 मिनटं थांबा. आता देव सगळं दाखवतो तुम्हाला, कुठे काय आहे आमच्याकडे कोकणात काय मजा चालली ती दाखवतो. तर अशा प्रकारे आपण गावाकडे आलेलो आहोत, पोचलेलो आहोत थेट दिवा गाडीनं, चिपळूण दिवा. रात्री आम्हाला मोरे भेटला होता गाडीत, चिपळूण गाडीत. कोण मोरे? मोरे आपला हास्य जत्रामधला हास्य जत्रा, प्रभाकर मोरे. हा, प्रभाकर मोरे. हा, तर प्रभाकर मोरे लोकल गाडीतून आपल्याबरोबर प्रवास करत होते. एवढ्या गर्दीतून खाली मांडी घालून बसलाय तो माणूस, एवढा मोठा कलाकार. आणि नंतर मग त्यांना विचारांना कोणतरी बसायला दिली. त्यांची विथ फॅमिली होती, बायको होती, मुलगा होता वगैरे. आणि असा एवढा कलाकार, मोठा कलाकार माणूस आपल्याबरोबर चिपळूण गाडीत, कोकणात. म्हणजे देवाची ओढ बघा काय असते माणसाला, खरी शिमग्याची ओढ. असा हा माणूस आपल्याबरोबर प्रवास करत होता. तर चला, ही रात्रीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायची होती, त्या कलाकाराला तुमच्यापर्यंत दाखवायचं होतं. आता 5 मिनटं तुम्ही थांबा. याच्यानंतरच्या व्हिडिओ ज्या सगळ्या येणार आहेत आपल्याकडे, त्या शिमग्यातल्याच आहेत सगळ्या. तुम्ही वाट बघत होतात बरेच दिवस की हा माणूस बाबा मुंबईत कसा काय राहिला, शिमग्याला गेला कसा नाही. तर आता आम्ही आलो आहे. तर चला, याच्या पुढच्या व्हिडिओ सगळ्या तुमच्यापर्यंत मी शिमग्यातल्या घेऊन येतो. बाय बाय.